कोजागिरीला हा खेळ खेळला जातो। हा खेळ खेळायला खूप मजा येते, खूप छान वाटते। तसेही ह्या जे जुने खेळ आहेत ते आता विस्मरणात चाललेले आहेत, तर त्याच जुन्या खेळाची एक आठवण म्हणून मी इथे हा खेळ आणलेला आहे। यात आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहे। नाही घरी बनवले तर बाहेरून आणले तरीही चालेल, पण खूप मजेशीर हा खेळ आहे। आणि हा खेळ खेळला जातो कोजागिरीला। भातुकलीचा खेळ म्हणतात, खिरापतसुद्धा म्हणतात याला। तर हा खेळ खूप छान खेळला जातो, कोजागिरीलाच खेळला जातो। भातुकलीच्या बाहुल्या, भातुकलीचे भुलाबाईचे गाणे म्हटल्या जातात छान। सगळेजण मिळून आभाळाखाली बसतात, दूध आटवतात आणि रात्री 12ला दूधसुद्धा पितात। तर हा खेळ त्या दिवशी खेळला जातो, खूप मजा येते। विस्मरणात चाललेला खेळ आहे, तुम्ही यावेळेस नक्की हा खेळ खेळून बघा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले तर इथे आपण ही खिरापत केलेली आहे, याला खिरापत म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणते ते मला नक्कीच कळवा। आणि आज हा खेळ आपण खेळणार आहोत, कसा खेळणार आहे ते पण बघणार। तर ताट घेतलेला आहे आणि यात मी 5 साहित्य ठेवते आहे। तुम्ही हवं तर घरी बनवू शकता किंवा बाहेरून मार्केटमधून सुद्धा विकत आणू शकता। तर यातले 2 पदार्थ तर मी घरी बनवले आहेत, पण बाकीचे मी रेडीमेड आणले आहेत। तर शिरा मी घरी बनवलेला आहे। हे शेव आहेत, म्हणजे लसूण चिवडा म्हणतात, तो आणलेला आहे। त्यानंतर सोबतच इथे केळी घेतलेले आहेत। तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता, ड्रायफ्रूट्ससुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथे घेतलेले आहेत चिप्स आणि 5वा पदार्थ म्हणजे इथे दूध साखर पोहे घेतलेले, फार छान लागतात। अगदी इन्स्टंट रेसिपी आहे, पण हे खायला असेच खायला खूप मजा येते। तर ही आता आपली खिरापत रेडी झालेली आहे। तुम्ही 5, 7, 9, 11 असे पदार्थ ठेवू शकता। आणि त्याला काय करायचं, स्टीलच्याच वाट्यात ठेवायचं, काचेच्या वाटीत ठेवायचं नाही, कारण की काचेमधनं दिसतं म्हणून काचेच्या वाटीत ठेवायचं नाही। आणि त्याला झाकून ठेवायचं। झाकल्यानंतर हे भुलाबाईच्या मूर्ती छोटे छोटे ज्या बाहुल्या असतात त्याच्यासमोर ठेवल्या जाते। अगदी आभाळाखाली जिथे आपण दूध आटवतो तिथे ठेवल्या जाते। आणि मुलं असेल, बाया असेल, जेही असेल खेळत तिथे जागरण करतात, त्यांना सांगतात की न हलवता, न स्मेल घेता वाटीमध्ये कुठला पदार्थ आहे तो सांगा। तर हा खेळ असा खेळला जातो आणि स्पेशली कोजागिरीलाच खेळला जातो, म्हणजे रात्र जागण्यात खूप मजा येते। सोबत भुलाबाईचे गाणेसुद्धा खूप छान छान म्हटले जाते। तर इथे बघा आता काय ठेवलेलं आहे, मी झाकल्यानंतर चेंज केलं तर मलाच नाही माहिती। तर आपण आता एक एक ओपन करून बघूया कुठल्या ह्याच्यात काय आहे। तर मलाच आठवत नाही आहे, तर मी काय आहे पहिले, चिप्स आहेत, दुसरे केळी आहेत। आता हा असावा शिरा, कदाचित शिराच बरोबर। त्यानंतर हे शेव आहे आणि हा उरलेला पदार्थ म्हणजे दूध साखर पोहे। तर असा हा न बघता आपल्याला ओळखायचा असतो। तुमच्याकडे हे खेळ खेळतात का हे मला नक्की कळवा। आणि आजची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला कमेंट नक्की करा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।